सांगली शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या कालिका माता मंदिराजवळ किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे। या प्रकरणी अरविंद पाटील आणि पवन पाटील या दोघांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मीनाक्षी शैलेश भोसले वय वर्ष 43 राहणार पत्रकार नगर लायन प्रेस शेजारी एसटी स्टँड पाठीमागे सांगली यांचे पती आणि त्यांचा मित्र शाहिद हे मोटरसायकलवरून घरी जात असताना एसटी स्टँडच्या पाठीमागे असलेल्या कालिका माता मंदिराजवळ आरोपी त्यांच्या मित्रासह घरासमोर उभे होते। त्यावेळी आरोपींनी काहीतरी बोलल्यामुळे फिर्यादीचे पती यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले। त्यावेळी दोन्ही बाजूमध्ये वाद झाला। वाद सुरू असताना परिसरात गर्दी जमली होती। त्याचवेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीस शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले। ही घटना रविवार 21 जून 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध BNS कलम 118(1), 351(2), 352 आणि 335 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।